सांगली महानगरपालिकेच्या माधवनगर रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रामधील 10 फूट खोल चेंबरमध्ये एक कुत्रा पडल्याची माहिती ॲनिमल राहतला वैभव खोत यांनी दिली। तात्काळ ॲनिमल राहतचे पशुवैद्यकीय अजय बाबर, पशुवैद्यकीय सहाय्यक गोरखनाथ कुराडे आणि सागर भानुसे यांनी जागेवर जाऊन परिस्थिती पाहिली। जलशुद्धीकरण केंद्रामध्ये कोणत्याही सुरक्षित झाकण्याविना उघड्या अवस्थेत असलेल्या 5 चेंबरपैकी एका 10 फूट खोल चेंबरमध्ये खाण्याच्या शोधात असताना कुत्रा पडला होता, पण चेंबरला पायऱ्या नसल्याने त्याला वरती येणे शक्य झाले नाही। ते सर्व चेंबर जमिनीखालून एकमेकांना मोठ्या पाईपने जोडले होते आणि त्यातील एक पाईप खोल जमिनीत गेली असल्याने त्याला त्यातून वेळेत काढणे महत्त्वाचे होते। ॲनिमल राहतचे अजय बाबर, गोरखनाथ कुराडे आणि सागर भानुसे यांनी लाकडी शिडीच्या सहाय्याने चेंबरमध्ये उतरून त्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्व चेंबर आतून एकमेकांना पाईपने जोडले असल्याने त्यातून तो कुत्रा इकडे तिकडे करत होता। काही वेळात सर्वांनी मिळून त्या कुत्र्याला सुखरूप बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवले। सांगली महानगरपालिकेत अशा उघड्या धोकादायक अवस्थेत असलेल्या अनेक चेंबर, खडे, गटारी आहेत, त्यापासून प्राण्यांना तसेच नागरिकांनाही धोका आहे। असे सर्व धोकादायक चेंबर, खड्डे, गटारी झाकण्याचे आवाहन ॲनिमल राहतच्या वतीने सांगली महापालिकेला करण्यात आले आहे। आज रोजी माधवनगर रोडवरून ॲनिमल राहतला एक कॉल आला होता 1:30 वाजता। त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र जे आहे त्या ठिकाणी 10 फूट चेंबर आहे। त्या 10 फूट चेंबरमध्ये कुत्रं पडलेलं आहे। तर ॲनिमल राहतला कॉल आल्यानंतर आम्ही ॲनिमल राहतची टीम आमची त्या ठिकाणी गेली। त्यांनी तिथं बघितली परिस्थिती काय आहे आणि प्लॅनिंग करून तिथून त्या आम्ही कुत्र्याला पाईपमधून बाहेर काढले। तो जो काही चेंबर होता तो त्या चेंबरला साधारण उजव्या साईडला 100-150 फूट आणि डाव्या साईडला 100-150 फूट पाईपा होत्या मोठमोठ्या की ते कुत्रं त्या पाईपांमध्ये जाऊन बसायचं। तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने प्लॅनिंग करून त्याला तिथून बाहेर सुखरूपपणे काढले। परंतु ॲनिमल राहतकडनं महानगरपालिकेने एवढी विनंती आहे की त्यांनी जे काही चेंबर त्या ठिकाणी काढलेले आहेत त्या चेंबरवरती झाकण लावून घेतले पाहिजेत की भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी कुठले प्राणी वगैरे पडून मोठा अपघात होऊन त्यांचा जीव जाण्यापेक्षा त्यावेळेस चेंबरवरती जर का झाकणी लावली तर इथून पुढे अशी काही घटना घडणार नाही एवढी महानगरपालिकेला विनंती आहे।